श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा लोणद पालखी तळ व दत्तघाट नीरा येथे पूर्वतयारीच्या पाहणीचा दौरा. लोणद संपादक सुनील रासकर, क्रांतिसूर्य न्यूज, सातारा. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दिनांक 15 ते 19 जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खाणीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शनिवारी सर्वप्रथम लोणद येथील पालखी तळाला भेट देऊन पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दत्तघाट नीरा येथे भेट देऊन तेथील पारंपरिक पहिल्या नीरा स्नान सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. लोणद पालखी तळावर आगमन होताच लोणद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ मधुमतीताई गालिंदे व उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची यांच्या हस्ते पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्तेही त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. यानंतर पालकमंत्री श्री देसाई यांनी पालखी तळावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था तसेच वारकरी भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढविणे, पाणी पुरवठ्याच्या स्रोतांची तपासणी करणे, आरोग्य विभागामार्फत अधिक फिरती वैद्यकीय पथके तैनात ठेवणे, पालखी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवणे तसेच प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देणारे फलक प्रमुख ठिकाणी उभारण्याच्या सूचना दिल्या. सोहळा दरम्यान स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच वारकरी भाविकांच्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानंतर पालकमंत्री श्री देसाई यांनी दत्तघाट नीरा येथे भेट देऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पारंपरिक पहिल्या नीरा स्नान सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्था, सुरक्षितता, स्वच्छता तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, खंडाळा तहसीलदार सुहास थोरात, फलटण तालुक्याचे माजी आमदार दीपक चव्हाण, लोणद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, तळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा स्वच्छता व जल व्यवस्थापन समिती सदस्य गिरीश वनकर, लोणद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ मधुमतीताई गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची, नगरसेवक सागर शेके, शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक प्रदीप दादा माने, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया सातारा जिल्हा उपजिल्हा प्रमुख लक्ष्मणराव जाधव, शिवसेना लोणद शहर प्रमुख उमेश बोडरे, विविध विभागांचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक तसेच प्रिंट व इलेक्ट्रिक माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोणद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, नगरसेवक तसेच ग्रामस्थांनी पालखी सोहळ्या संदर्भातील विविध मागण्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या समोर मांडल्या. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी पालखी सोहळ्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. तसेच सोहळ्याच्या आयोजनात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या वर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, सुसज्ज रुग्णवाहिका तसेच प्रत्येक दिंडी प्रमुखाशी समन्वय साधण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून वारकरी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तिमय, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. माव 15 तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे.
पाडेगावला रितसर प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं स्वागत झाल्यानंतर या ठिकाणी मुक्काम स्थळ हे आहे. या तळावरती या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो. कधी 2 दिवस असतो, कधी 1 दिवस असतो. यावर्षी 1 दिवसाचा मुक्काम आहे. 15 तारखेला माऊलींची पालखी या ठिकाणी येईल, 15ला विसावा घेईल, विश्रांती घेतील आणि 16ला पालखी दुपारी इकडून पुढच्या प्रवासासाठी रवाना होईल. आम्ही कालपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अधिवेशनामध्ये होतो. काल अधिवेशन संपलं आणि आज लगेच मी यंत्रणेला बरोबर घेऊन तिथले आढावा जे काही नियोजन आम्ही प्रशासनाने केलेलं आहे त्याचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला. मी जरी अधिवेशनात होतो तरी प्रशासनाबरोबर मी सतत संपर्कामध्ये होतो आणि नेहमीप्रमाणे आम्ही सर्व नियोजन या ठिकाणी केलेले आहे. पोर्टेबल टॉयलेट, पाण्याची व्यवस्था, वारींच्या बरोबर दिंड्यांच्या बरोबर टँकर असतात पिण्याच्या पाण्याचे, त्यांचे फिलिंग पॉईंट, स्वच्छतेची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, विद्युतची व्यवस्था, या सगळ्या यंत्रणेना त्या पद्धतीनं ते नियोजन पूर्णपणानं आपण केलेलं आहे. जिल्ह्यातला एकूणच आगमन आणि जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करेपर्यंत सर्व कालावधीत एकदम शांततेनं व्यवस्थितपणानं हा सगळा सोहळा पार पडावा यासाठी आम्ही सगळ्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. लोणंदवासियांचं नेहमीच खूप सहकार्य या संपूर्ण पालखीच्या मुक्कामाच्या निमित्ताने या ठिकाणी असतं. मागणी एक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडमनी, नगरसेवकांनी या ठिकाणी केली की या 2-3 दिवसासाठी विशेष अनुदान आम्हाला जिल्हा नियोजन समितीमधनं द्यावं की देखभाल, दुरुस्ती, बाकी सगळी व्यवस्था करायला ताण पडतो. लहान नगरपालिका जी आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्यातनं नक्कीच मार्ग काढून यावर्षी या कामासाठी म्हणून त्यांना विशेष अनुदान जिल्हा नियोजन समितीमध्ये जे काय उपलब्ध असेल त्यातनं आम्ही देऊ. पोलीस प्रशासनालाही सूचना दिलेल्या आहेत. आता मुलांनी, कार्यकर्त्यांनी सांगितलं की टवाळ मुलं गर्दीमध्ये घुसतात, ते भोंगे वाजवतात, लहान मुलांनी वाजवायचे असते ते पिपाणीसारखी खेळण्यातले मुलींची, तरुणींची छेडछाड करायचा प्रयत्न करतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्त सांगितलेलं आहे खाजगी वेशातले पोलीस ठेवा. लहान मुलं सोडा, ज्यांना बालवयच आहे ते खेळायसाठी वापरतात, पण ते सोडून टवाळ मुलं जर असं काही वापर करत असतील तर तात्काळ कारवाई करा अशा सूचना एसपीने या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकंदरच संपूर्ण पालखी सोहळा, पालखी आगमन, पालखी प्रस्थान आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम या सगळ्यांचं नियोजन आम्ही प्रशासनाकडनं योग्य पद्धतीने केलेलं आहे. माऊलींचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस पाऊस होता, परंतु गेले 2-3 दिवस पाऊस नाही, पण 15 नंतर पुन्हा पाऊस सांगितला आहे. त्यामुळे ज्यावेळेस पालखी सोहळा आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यावेळेस पुन्हा पाऊस सांगितला आहे. आपण त्या दृष्टीनं सुद्धा पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे. तात्पुरता निवारा देणं, ज्यांना आवश्यकता असेल त्या सगळ्या, समजा त्या पावसाच्या निवाऱ्यासाठी म्हणून मुळातच टेंट असतात, तरीसुद्धा आपण ज्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करण्याचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. सुदैवानं कुठलेही व्यत्यय येऊ नये अशी माऊली चरणी या ठिकाणी आपली प्रार्थना आहे. नेहमी निर्विघ्नपणानं जिल्ह्यातला सगळा प्रवास, विशेषतः लोणंद पाडेगावचं आगमन, लोणंदचा मुक्काम आणि इथून प्रस्थान हे नेहमीच निर्विघ्नपणे पार पडत असताना आपल्या जिल्ह्याची परंपरा यावर्षी अबाधित राहील अशा पद्धतीची आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. ओके, धन्यवाद. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.